हॅलो गाईज, हाव आर यू. तर मागे नाही 2-3 वर्ष झाले आधी. तर तेव्हा एक व्हिडिओ पोस्ट केला होता जो म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने तिथे बुद्धांची मूर्ती स्थापित केली होती ना. तर तो जेव्हा त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हाचा मी व्हिडिओ शेअर केला होता आणि आता आफ्टर कन्स्ट्रक्शन तो व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्णपणे सविस्तर बघा. एकदम छोटासा आहे, जास्त काही मोठा नाही. आणि स्पेशल म्हणजे बौद्ध पौर्णिमा आहे आज. सो बौद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हटलं चला आता आपण देहू रोडला जाऊयात. असं छान प्रोग्राम वगैरे आणि मंदिर खूप सुंदर झालेलं आहे, नक्की बघा. तर नक्की बघा. लास्ट टाईम आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा दोघं होतो आणि यावेळा आमचं बाळसुद्धा आहे आमच्यासोबत. सो धम्मभूमीवरती गेल्यानंतर मी बाबासाहेबांना आणि बुद्धांना वंदन करण्यासाठी फ्लावर्स आणि कॅन्डल्स वगैरे घेतले होते. ओव्हरऑल हा धम्मभूमीचा एरिया अशा प्रकारे बौद्ध पौर्णिमेनिमित्त सजावट करण्यात आला होता आणि रथचं रॅलीसुद्धा काढण्यात आली होती. खरं तर या बौद्ध विहारचं अजूनही पूर्णपणे बांधकाम कंप्लीट झालेलं नाही आहे, अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच आहे. कारण या बौद्ध विहारासाठी, या धम्मभूमीसाठी कुठल्याही सरकारची काही मदत नाही आहे. तर त्यांचं तेच खर्च करतात आणि असं छान पद्धतीने ते बांधण्याचा ट्राय करत आहे. ते आता तुम्ही ते पोस्टरवरती बघितलं असेल जे बुद्ध विहाराच्या, तर 3 मजली त्यांना करायचं आहे. तर ओव्हरऑल खालचा पूर्ण एरिया बिल्डअप झालेला आहे आणि जे घुमट वगैरे आहे म्हणजे जे बुद्धांची मूर्ती आहे त्याच्यावरचं ते गोल तुम्ही बघितलं असेल ते पण इनकम्प्लीट आहे. तर 3 वर्षापासून ते अंडर कन्स्ट्रक्शनच आहे, पण होप सो लवकरच पूर्ण होईल आणि आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी तर आपण तिथे गेल्यानंतर करायलाच हवी. सो तिथे असे फेटे वगैरे बांधण्यात आले होते आणि लिटरली मी फर्स्ट टाईम बांधलं होतं. खरंच खूप छान वाटलेलं. मला पिल्लूला पण बांधायचं होतं, पण पिल्लूच्या साईजचं काही तसं बांधण्यात येणारच नव्हतं आणि ती तर लिटरली रडायलाच लागली होती जेव्हा तिच्या पप्पांना ते बांधत होते फेटे. सो असो व्हिडिओना तुम्ही शेवटपर्यंत बघा. रॅली वगैरे पण खूप सुंदर प्रकारे इथे काढण्यात आलं होतं. भरपूर असे रथ वगैरे होते तिथे आणि त्या पूर्ण रथावरती जे काही महान व्यक्ती आहेत
तर त्यांचे फोटोज वगैरे होते आणि मग छान प्रकारे त्यांचे म्हणजे बँड वगैरे वाजवून त्या रथांसमोर त्यांची रॅली काढण्यात आली होती. आम्ही पूर्णपणे तर अटेंड नाही करू शकलो कारण की बाळ पण रडत होतं वगैरे. तर तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला छान वाटेल. आणि जो अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ना, याला अटॅच करेल मी तो व्हिडिओ किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल किंवा याला जरी अटॅच केला ना तर तो ऑटोमॅटिकली प्ले होईल, जेणेकरून तुम्हाला ते अगोदरचं बुद्धविहार कसं होतं आणि आताचं कसं झालं आहे हे बघण्यास हेल्प होईल. तर नक्कीच शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना, कमेंट करून नक्की सांगा. So hope so guys you will like this video. आणि आवडला असेल ना लाईक करून जा आणि चॅनलवरती नवीन आले असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात आणखीन अशा छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत